नमस्कार, प्राध्यापक मांगले, जागर टाइम्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काहीच दिवसावरती या राज्याच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेवल्या. या निवडणुकांना बहुजन समाजाला मार्गदर्शन करावं या उद्देशानं आपल्याला माहिती आहे की आपण पॉडकास्टचा हा उपक्रम केलाय. बऱ्याच जणांच्या मुलाखती घेऊन जे सार्वजनिक जीवनात लोकांच्या वरती ज्या व्यक्तींचं गारूड असतं किंवा जे मार्गदर्शन करू शकतात अशा व्यक्तींच्या आपण मुलाखती घेत आहोत. आजच्या या मुलाखतीसाठी म्हणून आपल्याकडे उपलब्ध आहेत प्राध्यापक सुभाष देसाई सर. देसाई सरांची थोडक्यात ओळख सांगतो. ब्लॅक पॅन्थर या पक्षाच्या स्थापनेचे संस्थापक आणि त्याच्यापेक्षा चांगली ओळख म्हणजे चळवळीचं विद्यापीठ असं म्हणावं इतपत त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या समाजातल्या जेवढ्या समस्या असतील त्या प्रत्येक समस्यावरती माझं काहीतरी योगदान पाहिजे अशा पद्धतीचा विचार असणारी अशी व्यक्ती आहे. मित्रांनो, उद्याच्या निवडणुकीकरिता काय साधारणपणे आपण कोणत्या विषयावरती जोर द्यावा किंवा मतदान कसं करावं या संदर्भात मी आपल्याला काही गोष्टी सुचवण्यासाठी म्हणून त्याला इथं बोलवलं. सर नमस्ते. जय भीम. पहिलाच प्रश्न थेटपणे आपण चर्चेला सुरुवात करूया. आजोबा आमदार, बाबा आमदार, मुलगा आमदार खासदार, नातू पण पुन्हा उगवतं नेतृत्व वगैरे अशा या सगळ्या गोष्टीमध्ये लोकशाहीत आपण आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला मनाला क्लेश होतात. काय सांगा? मी पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो. मी आभार मानतो. सर, लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेल्या राज्याला लोकशाही म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेतून राजा दिला. पूर्वी आईच्या गर्भातून जन्म घेतला की राजाच्या पोटाला राजा यायचा, परंतु बाबासाहेबांनी राजेशाही नष्ट केली आणि मताद्वारे राजा निवडून देण्याची नवीन लोकशाहीतली ही पद्धत आहे. परंतु आज ही विशेषतः आपल्या बहुजन समाजावर किंवा भारतातील समाजावर एक राजेशाहीचा प्रभाव असा राहिला. म्हणा, बाबा आमदार, पोरगा आमदार, ही घराणेशाही पुढची पिढी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच इथपर्यंत ही आतापर्यंत आलेली जी पिढी आहे ही लोकशाहीसाठी निश्चित घातक आहे. लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेल्या राज्याला लोकशाही म्हणतात हे लोकांनी विसरलेलं आहे. आणि यामुळे या गोष्टी घडत आहेत आणि हे लोकशाहीला आणि देशाच्या संविधानाला देखील घातक आहे. नुसतं घातक नाही, यामुळं लोकशाही टिकेल का असा प्रश्न निर्माण होत नाही? 100% सर, लोकशाही अजिबात टिकणार नाही. कारण काही कालावधीनंतर ज्या काही घराणेशाहीमुळं या देशाची आर्थिक सत्ता ठराविक घराण्यांच्याकडे गेलेली आहे. बरोबर. त्या सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचार करायचा. बरोबर. पुन्हा तो भ्रष्टाचार करून पब्लिक मध्ये पैसे वाटायचे आणि त्या पब्लिकच्या पैशातनं पुन्हा निवडणुका जिंकून यायच्या. हे जे चाललेले चुकीच्या पद्धतीची जी राहडगाड आहे, हे जोपर्यंत जनता जागरूक होत नाही तोपर्यंत हे घडणार नाही. मी सर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. डॉक्टर श्रीराम लागूंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की नेते सगळे गाढव याबद्दल तुमचं काय मत आहे सांगा. त्यावेळी डॉक्टर श्रीराम लागूंनी असं म्हटलं होतं, नेते सगळे गाढव नाहीत, निवडून देणारी गाढव आहे. म्हणजे त्याच पद्धतीने राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी असं म्हटलं होतं, पशु पक्षी आणि प्राणी आपला नेता आपल्यामध्ये निवडतात. बरोबर. पशु पक्षी आणि प्राणी आपला नेता आपल्यामध्ये निवडतात, परंतु गाय, शेळी, कोंबडी यांनी आपला नेता चुकीचा निवडला म्हणून त्यांचा शेवट कत्तलखान्यामध्ये होतो. कारण वाघाचा कधी बळी दिला जात नाही. असं म्हटलं जात नाही जावई बापू आणि वाघ कापलाय म्हणून. बळी कुणाचा दिला जातो तर गरीबाचा दिला जातो. म्हणून या देशातील गरिबांनी, सर्वसामान्य माणसांनी मतदान जोपर्यंत गरीबाला करत नाहीत तोपर्यंत या देशाची लोकशाही पण अस्तित्वात राहणार नाही आणि संविधान देखील अडचणीत राहणार नाही.
म्हणजे थोडक्यात सर असं मला म्हणायचं आहे, आपल्या समस्यासाठी लोकांनी मतदान करावं. जर आता तर परिस्थिती अशी आहे, नुसत्या कोल्हापूरची नाही, आता रस्त्यांची जर परिस्थिती बघितली तर चिखलगुट्टा शर्यत जशी खेडेगावात असते तशा पद्धतीचे शहरातून रस्ते दिसत आहेत, किंवा डर्ट ट्रॅक स्पर्धा असावे तशा पद्धतीने दिसत आहेत. वीज कधीही जाते, उद्योजक ओरडतात, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही ते ओरडतात. म्हणजे बेसिक ज्या गरजा आहेत या गरजासाठी सुद्धा 75 वर्षानंतर झगडावं लागतंय. ही वास्तवता आहे. आपल्या या प्रश्नासाठी लोकांनी मतदान केलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं? लोकांनी मतदान 100% केलं पाहिजे. मतदान जर केलं तर लोकशाही टिकून राहील. कारण दर 5 वर्षांनी त्याच्या प्रत्येक माणसाला चॉईस दिला गेलेला आहे की एखादा भ्रष्ट अधिकारी असेल, भ्रष्ट नेता असेल, चुकीच्या पद्धतीची सत्ता भोगणारी मंडळी असतील, ती पुन्हा निवडून जाता कामा नये. हीच हा निवडणुकीचा मूळ मुद्दा होता. मुळात सर तुम्ही म्हटला की आपल्या प्रश्नासाठी लोकांनी निवडून दिलं पाहिजे. बरोबर. त्याच्या पुढे मी सर जाऊन असं म्हणतो, नुसते रस्ते, गटर ह्या विकासाच्या मुद्दे नाहीत, तर माणसाच्या पर्सनल डेव्हलपमेंट मध्ये देखील त्यांनी तो विचार केला पाहिजे. कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम 21क मध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे असं संविधान आणि कायदा सांगतोय. तरी देखील साहेब बहुजन समाज हा विचार करत नाही की माझ्या मुलाला मोफत का शिक्षण मिळत नाही, माझ्या मुलाचं शिक्षण कुठं अधिकृत कुठं गेलं. ह्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत सर, लक्षात घ्या. आणि या विशेषतः या देशामध्ये आता धर्मांध शक्ती लोक वर काढतात आणि धर्माचा विचार करून ह्या लोकांना, बहुजन समाजाला फसवायचं काम करतात आणि त्यांचे स्वतःचे जे प्रश्न आहेत ते आठवता कामा नये यासाठी त्यांना अडचणीत ठेवतात. लोकांना अडचणीत का ठेवायचं, तर त्यांना स्वतःचे प्रश्न समजले नाही पाहिजेत, आठवले नाही पाहिजेत आणि त्या माध्यमातून ती अडचणीत राहिली तरच आपल्याला सत्ता भोगता का येत्या, याच पद्धतीची त्यांची मानसिकता आहे. कारण पूर्वी बघा कोंबड्यांच्या झुंजी लावायच्या आणि कोंबड्यांच्या झुंजी लावल्यानंतर त्यांचं रक्त बघायची एक मानसिकता असायची. तीच मानसिकता समाजामध्ये जातीमध्ये ते निर्माण करून हे करतात आणि नेमकं त्याच विकासापासून लोकांना बाजूला जातात. मतदानासाठी पैसे घेणं हा एक 15-20 वर्षातला फार मोठा वाईट असा एक ट्रेंड पडत चालला. जास्तीत जास्त जो पैसे देईल त्याला माझं मतदान असं म्हणताना आपल्याला गोष्टी ऐकायला मिळतात, पेपरला बातम्या मिळतात, न्यूज चॅनलमध्ये आपल्याला बातम्या मिळतात. हे किती घातक आहे काय सांगू शकाल? सर, भारतीय राज्यघटनेनुसार बाबासाहेबांनी प्रत्येक देशातील नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे मोफत मिळालं पाहिजे असं सांगितलेलं आहे. परंतु या देश स्वतंत्र होऊन साधारणतः 76-77 वर्ष झाली तरी देखील त्या मूलभूत गरजा मिळत नाही. म्हणून आज माणूस स्वतःचं दैनंदिन जीवन चालवण्यासाठी ही मंडळी इतर वेळी आपल्याला सापडत नाही, परंतु त्यांचे आता पैसे घेऊन मतदान करूया अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. त्यांची इच्छा नाही आहे की आपण पैसे घेऊन मतदान करू. त्यांना देखील कळतंय की आपण पैसे दिल्यामुळे आपलं नुकसान होणार आहे. परंतु साहेब या लोकांना हे कळत नाही की आज बघा, आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितला, केंद्रामध्ये बघितला तर अनेक जे केंद्रीय मंत्री असतील, राज्यमंत्री, अनेक मोठमोठे घोटाळे केलेले आहेत. हे पब्लिकला पण माहिती आहे. परंतु पैसे ज्याच्याकडे आहेत, मग त्याचा पैसा 2 नंबरचा असू दे, नाहीतर सरकारची तिजोरी लुटलेला जरी असलेला तरी त्यांना सन्मान देण्याची जी प्रवृत्ती लोकांच्या मध्ये आहे ती घातक परिणाम करणारी आहे साहेब. आणि महत्वाचा विषय म्हणजे लोकांनी पैसे घेऊन मतदान अजिबात नाही केलं पाहिजे. आता या तुमच्या चांगल्या या माध्यमातून एक गोष्ट ऐकायला आणि समजायला देखील म्हणजे तुम्हाला बघायला एक चुकीची वाटेल माझ्याकडून की ती अशी आहे की त्यांनी आपल्याला 10 वेळा फसवतात नाही, आपण एकदा पण फसवत नाही, त्यांना फसवत नाही. पैसे घेऊन त्यांना प्रामाणिक मतदान करतोय. एकंदरीत साहेब भारतातली जी जनता आहे ती प्रचंड प्रामाणिक आहे. म्हणजे ज्याची खावी पुळी त्याची वाजवावी टाळी ही मानसिकता असल्यामुळे त्यांनी कधी फसवलेलं नाही त्यांना. म्हणून माझं असं म्हणणं आहे की एकदा देशाच्या हितासाठी, तुमच्या स्वतःच्या हितासाठी त्यांचे पैसे घ्यावे. जे पैसे देईल त्याचा प्रचार करा. तुम्ही जेवण जेवा, खायला जावा, फिरायला त्यांच्या बरोबर जावा, तर मतदान मात्र त्यांना करू नका. ज्यावेळी ही सिस्टीम अशी होईल त्यावेळी ती पैसे द्यायचं बंद करतील आणि लोकशाही टिकवण्यासाठीची चांगली प्रक्रिया सुरू होईल. खरं
लोकप्रतिनिधी म्हटलं की अशिक्षित, गुंडगिरी करणारा, दादागिरी करणारा अशीच व्यक्ती ही कशी काय आमदार खासदार होऊ शकते असा पडलेला हा प्रश्न आमच्यासारख्या सगळ्या सुशिक्षित माणसांना असतो. त्याचंही उत्तर आहे. म्हणजे पैसे भ्रष्टाचारातनं निर्माण करायचे, ते परत गुंतवायचे, त्यातून पुन्हा पैसा निर्माण करायचा भ्रष्टाचारातनं, आणि त्यातले थोडे पैसे वापरायचे आणि पुन्हा सत्तेवर यायचं. हे एक विशेष सर्कल म्हणजे दुष्टचक्र आहे ना, हे दुष्टचक्र आपल्या देशात सुरू आहे, आपल्या राज्यात सुरू आहे. हे भेदण्यासाठी त्याने एक अतिशय चांगला मार्ग सांगितला. तुम्ही त्यांच्याकडून पैसे घ्या, तुम्ही जे देतायत ते घ्या, त्याच्याबद्दल काय आम्ही तुम्हाला नको म्हणत नाही, पण एक वेळ देशासाठी सुद्धा मतदान करा, एक वेळ समाजासाठी मतदान करा, तुमच्या आमच्या प्रश्नासाठी मतदान करा, विकासासाठी मतदान करा. हा विचार सरांनी आपल्याला सांगितलेला आहे. मित्र, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या घडीला जी सातत्यानं चर्चा केली जाते ती अशी आहे की 14ला भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहेत म्हणून बोलतोय, असं काय त्यांना टार्गेट करून बोलावं अशी इच्छा नाही, पण सत्तेवर तेच आहे. 2014 साली ते सत्तेवर आले, राज्यात पण आले, देशात पण आले. आजही भाजपचीच याच्यात सत्ता आहे. सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं होतं, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, सबका साथ सबका विकास. अनेक अशा म्हणजे घोषणांचा महापूर होता. जेवढं जेवढं चांगलं असेल ते आपल्या तोंडातून वधवून घ्यायचं आणि लोकांना बोलवायचं, अशा पद्धतीचं त्यांचं एक तंत्र होतं. त्यात ते यशस्वी झाले. आणि आज परिस्थिती अशी आहे, तपास यंत्रणांचा वापर करून, ईडी, सीबीआय सारख्या, इन्कम टॅक्स सारख्या सगळ्या तपास यंत्रणांचा वापर करून सगळे भ्रष्ट सत्ताधारी भाजपमध्ये जमा झाले. काय सांगू शकता? मुळात साहेब, भारतीय जनता पार्टी ही या देशातील एक वैचारिक पार्टी म्हणून पहिलं समजलं जात होतं अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये. बरोबर. त्यांच्यामध्ये लालकृष्ण अडवाणी साहेब असतील, यांच्याकडे नीतिमत्ता होती, राजकीय नीतिमत्ता. बरोबर. म्हणजे एखादा प्रश्न ज्या वेळेला आपण सभेमध्ये मांडतो, विशेषतः अटल बिहारी वाजपेयींची जर भाषणं आपण बघितली किंवा त्यांची प्रॅक्टिकली त्यांनी केलेली कृती जर बघितली, तर या देशाच्या हितासाठी केलेलं काम त्यांच्याकडून आपल्याला दिसून येईल. परंतु अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसवर आरोप झाले की काँग्रेसनं डेव्हलपमेंट केली नाही, त्याच्या पलीकडे भाजपनं भ्रष्टाचार करायला सुरुवात केली. खोटं बोलायला देखील मर्यादा असतात. आपण सत्तेमध्ये आल्यानंतर लोकांना आमिष दाखवणं देखील मर्यादा असतात. परंतु नरेंद्र मोदींनी सांगितले की या देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार, पहिला आमिष. दुसरी गोष्ट, नंतर त्यांनी टाळ्या वाजवायला लावल्या, थाळ्या वाजवायला लावल्या, दिवे लावायला लावले. म्हणजे अशा पद्धतीनं भावनिक इमोशनल करायचं आणि मतं घ्यायची काम त्यांनी केलेलं आहे. दुसरा मुद्दा, त्यांच्या हे लक्षात आलं की आता लोकांच्या लक्षात यायला लागले की आपलं जे जास्त काळचं फसवणं चालणार नाही आणि चालत नाहीये. कारण अशी म्हण आहे, कमी लोकांना जास्त वेळ फसवता येते, जास्त लोकांना जास्त वेळ फसवता येत नाही. म्हणून त्यांनी भाजपची जी झालेली फूग होती ती कमी ओसरते असं लक्षात आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट तयार पार्ट्या फोडायचं काम केलं आणि मग त्यांनी त्यातनं घेतलं. उदाहरणार्थ त्यामध्ये उद्धव ठाकरेंची, बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना ती फोडली, उद्धव ठाकरेंचे दुई वाजवली. शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांचा पक्ष फोडला, अजितदादांना त्यांनी घेतला. काँग्रेसमध्ये जर घेतलं तर अशोक चव्हाण सारख्या ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे एवढे मोठे आरोप, त्यांना घेतलं. मग अशा पद्धतीचे त्यांनी लोकांना जी भ्रष्ट आहेत, एखादा माणूस आपली पार्टी चांगली चालवण्यासाठी चांगल्या माणसांना जवळ करतात, परंतु त्यांनी नेमकी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे डाग आहेत, जेवढी नैतिकदृष्ट्या राहिलेली माणसं आहेत, त्यांना त्यांनी घेतल्यामुळं भाजप आता पहिल्यासारखी नैतिकदृष्ट्या चांगली राहिलेली नाही, ती तर भ्रष्टाचाराचे प्रमुखच झालेले आहेत आणि ते मुखिया झालेले आहेत. त्यामुळे ही भाजप जी आहे ती पूर्वीची राहिलेली नाही. भारतीय जनता पार्टीला या देशातील बहुजन समाजामध्ये वाद निर्माण करायचे. या देशातील आतापर्यंतची महाराष्ट्र जो होता, विशेषतः हा महापुरुषांचा विचाराचा होता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जो महाराष्ट्र होता, तो पाक त्यांनी ढवळून काढून इथं दुही माजवण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये जर सर तुम्ही एक विचार केला तर बघा, आज तुम्ही जर बघितला SC ST नाराज आहे,
आरक्षणाच्या मुद्द्यावर. आमच्यामध्ये वर्गीकरणाचा मुद्दा घटला, त्यांना नाराज ठेवलेला आहे. मराठा समाजाचे आरक्षण सांगितलं की आम्ही तुम्हाला देणार म्हणून. मुळात भाजपनं न टिकणारच आरक्षण दिलं, याच्याकडे कोण लक्ष घटनाबाह्य दिलेला आहे, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे ओबीसीच्या मध्ये भांडणं लावली त्यांनी. त्यानंतर धनगर समाजाच्या मध्ये म्हणजे प्रत्येक समाजाला अस्वस्थ करून ठेवायचं आणि आपले राजकीय जे हेतू आहे ते पुरे करून घेऊन सत्तेत राहायचं, एकमेव कलमी काम हे भाजपने केलेलं आहे. कारण भाजपला कुठं देखील जरी गेला तुम्ही बघा, तर मध्ये शरद पवार साहेबांनी म्हटलं होतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारख्या दंगली घडतील. आता शरद पवार साहेब हे जाणकार आहेत, भारतातले प्रचंड विद्वान झाली ना नाशिक मध्ये मोठे विद्वान असणारे, ज्यांना सामाजिक समाजापासून ते राजकीय सगळा अभ्यास आहे. त्यांनी जर अशा पद्धतीचं जर एखादं वक्तव्य करत असतील तर त्या पाठीमागे निश्चित काहीतरी सरकारचं किंवा कोणाचं तर धोरण असणार ना दंगली घडवायचं. मग दंगली घडवून जर तुम्ही समाजामधली मतं मागत असला तर निंदनीय बाब आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं घेऊन जात असताना या लोकांनी भाजपनं या महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं पूर्ण वाटोळं लावलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही एक नवीन पद्धत त्यांनी एक आणली अशी की आतापर्यंत बघा IAS अधिकारी UPSC मार्फत निवडले जायचे, MPC मार्फत, परंतु केंद्रामध्ये डायरेक्ट UPSCचे डायरेक्ट त्यांच्या ओळखीचे किंवा त्यांना पाहिजे असणारी मंडळी घेतलेली आहे. म्हणजे भाजप संविधान मोडणार नाही पहिलं म्हणत होतं, पहिलं म्हणायचे की संविधान आम्ही बदलणार, परंतु लोकसभेला त्यांना एवढा मोठा फटका बसला की त्यांनी भाजप संविधान बदलायचं सिस्टीम डोकीतली काढून टाकली, परंतु या अँगलनं त्यांनी बदलायचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. त्यामुळे भाजप ह्या देशाच्या हितासाठी आणि देशाच्या राष्ट्रीयत्वासाठी प्रचंड धोक्याचा आहे. खरं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय जो आज आपल्याला मांडायचा नव्हता, तथापि एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की जातीयवादी राजकारण जे आहे, हे जातीयवादी राजकारणाला गेल्या 10 वर्षामध्ये ऊत आले आणि आयुष्यभर आम्ही ज्या हे पाळल्या मनामधून की आपण हा माणूस, समोरचा माणूस, आपल्या बरोबरचा माणूस हा कुठल्या समाजाचा आहे, कोण आहे, काय करतो आणि त्याची म्हणजे प्रार्थना पद्धत काय, तो कुठल्या समाजात, याचा कधीही विचार न केलेला माणूस आज मात्र तो हा जातीमध्ये गुरफटताना आपल्याला दिसतोय. म्हणजे जातीनिहाय एका जातीनं, उदाहरणार्थ अगदी बोलायचं तर हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न आहे, वेगवेगळ्या जातीमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न आहे. सरांनी त्याच्यावरती आता टिप्पणी केली. पण या प्रामुख्यानं हिंदू मुसलमान या लढ्यामुळं किंवा अशा पद्धतीची भांडणं लावून दिल्यामुळं आपल्या राजकारणाला अगदी एक पराकुटीचं टोक गाठलंय असं आपल्याला वाटतं. 100% सर. या देशामध्ये विशेषतः आता मुळात जर बघितलं तर संविधानिकदृष्ट्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 आणि 26 नुसार धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. बरोबर. पहिले प्रत्येकानं आपला धर्म पाळायचा आहे, त्याला काही धर्माचं आचरण करायचं असेल तर तो करू शकतो उमरायच्या. परंतु प्रशासनामध्ये प्रशासकीय निधर्मी असलं पाहिजे. त्या प्रशासनानुसार सर्वांना समान संधी दिली जाते. बरोबर. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार कायदा सर्वांना समान आहे. जे तुमचं धार्मिक स्वातंत्र्य ते तुम्हाला घरामध्ये दिलेलं आहे, तरी देखील एका विशिष्ट धर्माला टार्गेट करून इतरांची मतं मिळवायचा जो प्रयत्न चालू आहे हे देशासाठी घातक आहे. आज मुस्लिम कुठं तर पाकिस्तानमध्ये दंगल झाली, कुठं तर बांगलादेशमध्ये दंगल घडली, ते इथले हिंदू अडचणीत आहेत. आज जर खरोखर भाजपला आणि इथल्या जरी हिंदूंना वाटत असेल, या सरकारला वाटत असेल की आम्ही हिंदूंची काळजी करतोय, आज देखील हिंदू समाजामध्ये आज सुशिक्षित बेकार करोडो सुशिक्षित बेकार आहेत, हिंदूच आहेत ना, त्यांना का रोजगार तुम्ही देत नाही? आज तुम्हाला खरोखर हिंदूंची काळजी, त्या तिकडच्या हिंदूंची काळजी करण्यापेक्षा भारतातील जे हिंदू आहेत, जे बहुजन समाजातली मुलं आहेत, आज त्यांच्या नोकऱ्यांचं वय निघून गेलेलं आहे, आज त्यांना रोजगार मिळत नाही आहे. एवढे भ्रष्टाचार करण्यापेक्षा माझी तर अशी मागणी आहे की ज्यांनी भ्रष्टाचार केलेले होते, आता विशेषतः 70,000 कोटीचा घोटाळा आहे, असे अनेक घोटाळे, ते घोटाळे जप्त करावे आणि सुशिक्षित बेकारांना त्याचे फंड द्यावे ना, की जेणेकरून त्यांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करून देतो. चुकीच्या पद्धतीनं ती लाडकी योजना आणायची, याची आणायची, आम्ही म्हणजे आता या सरकारकडं येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकांना पैसे वाटण्यासाठीची जी यंत्रणा ती कमी पडते आहे, त्यापेक्षा सरकारी पैसे वापरायचे म्हणजे त्यांना आम्ही द्यायचं. शासनानं स्वतःच्या
म्हणजे शासनाच्या तिजोरीतील पैसे पक्षांचा प्रचार करायसाठी वापरले जातात. 100%. आज मला सांगा, या सरकारची एवढी वाईट अवस्था झालेली आहे, रेशनवरच्या धान्य देण्यासाठीच्या पिशवीवर यांचे फोटो छापायची पाळी येत्या. किती वाईट गोष्ट आहे. अहो लक्षात घ्या, यापूर्वी बघा या महाराष्ट्रामध्ये गणपतराव शेका पक्षाचे देशमुख साहेब, अशी चांगली शंकर धोंडी पाटील कोल्हापुरातले नावं घेणे, असे अनेक नावं घेण्यासारखे आहे की ज्यांनी निवडणुकीला उभा राहिले तरी ते निवडून लोक पब्लिक देत होते, त्यांनी जरी प्रचारला नाही गेले तरी. शंकर धोंडी पाटलांचं एक चांगलं उदाहरण सांगता येईल. त्यांनी म्हटले होते की बाबा मी फॉर्म भरतोय, मला तुम्ही निवडून देत नाहीये, परंतु माझ्या मड्यावर तरी गुलाल टाका, माझी जीवनपणी इच्छा आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी अर्ज भरणारी घरी बसले तर लोकांनी निवडून दिलं. का तर चांगल्या माणसांना चांगली लोक निवडून देतात ना, आणि समाजामध्ये चांगली लोक आहेत. म्हणून प्लेटोनं सर असं म्हटलं होतं की समाजातली चांगली लोक गप्प बसल्यामुळे वाईट लोकांचं पावत आहे. म्हणून इथल्या मतदारानं आणि या देशाच्या नागरिक, जे स्वतःला देशाचे नागरिक, ज्यांना देशाचं राष्ट्रहित महत्वाचं आहे, त्यांनी धर्म आणि या गोष्टीनं बघता राष्ट्रहिताला प्राधान्य दिलं पाहिजे आणि देशाची प्रशासकीय यंत्रणा चांगली चालली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी या देशामध्ये साहेब संविधानाचे 4 खांब दिलेले, एक संसद, प्रशासन, न्यायपालिका आणि मीडिया. या 4ही खांबाने आपलं काम जर व्यवस्थित केलं तर या देशाला कुणाचाही कुणापासून जरा पण धोका राहणार नाही. परंतु एकामेकामध्ये देशामध्ये ज्या माणसांच्या मध्ये भेद आहे, मतभेद निर्माण काही जण करत आहेत, ते केले नाही पाहिजेत. कारण आपण बघा, प्रार्थना म्हणत असताना भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहोत असं एका ठिकाणी म्हणतोय, आणि दुसऱ्या वेळेला म्हणायचे तो मुसलमान आहे, तो महार आहे, तो दलित आहे, तो ओबीसी आहे. ही जी सिस्टीम जी केलेली आहे ती सगळ्यात वाईट आहे. ती करायची नसेल तर एक बंधुभावानं सर्वांनी राष्ट्रहितासाठी राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सरांनी अतिशय छानपणे अगदी मुद्देसूद आणि थोडक्यात मतदारानं मतदान कशासाठी करावं याचं उत्तर दिलं. मी त्यांना सांगितलं होतं की सामाजिक विषयाचं विद्यापीठ असावं आणि चळवळीचं ते केंद्र आहे, असे हे आमचे सुभाष देसाई सर आपल्यासमोर मतदान कसं करावं याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. आपल्याला माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि ही पोस्ट आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.